नमस्कार. बीइंग वुमनच्या आजच्या एपिसोडमध्ये मी रोहिणी वांसपे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. लग्न पाहावं करून ते इथे लग्न जमते हा प्रवास खूप आनंदाचा असतो आणि तो खूप आव्हानात्मक असतो. तर अशा इथे लग्न जमतेच्या अनुरूप विवाह संस्थेच्या डॉक्टर गौरी कानिटकर आज आपल्याला भेटणार आहेत. तर अशा 1.25 लाखापेक्षा जास्ती लग्न जमलेली ही संस्था आहे आणि आज आपण गौरीताईंना भेटणार आहे आणि त्यांच्याकडून बरीच माहिती जाणून घेणार आहे. नमस्कार गौरीताई. आज आपण इथे आलात आणि तुमच्या वेळात वेळ काढून आमच्यासाठी वेळ दिलेला आहे, तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मलाही खूप छान वाटतंय येऊन. एक गोष्ट सांगायची आहे, म्हणजे गौरी कानिटकर बीइंग वुमनच्या पहिल्या दिवसापासून कनेक्टेड आहेत, त्यामुळं आमच्या सगळ्या प्रोग्रामला ते आता आलेल्या आहेत. आतापर्यंत 3-4 प्रोग्रामला तरी आम्ही त्यांना बोललेलं आहे आणि त्यांचे विचार खूप मोलाचे आहेत. सगळ्यांनी मला नंतर भेटून सांगितलं, इतकं छान वाटलं त्यांचं ऐकून. तर आज आपण असेच त्यांच्याकडून विचार ऐकणार आहे. त्यांच्या अनेक कार्यक्रमातून त्या खूप मार्गदर्शन करतात. त्यानंतर सोशल मीडियावरती तर त्यांचे रील्स, त्यातले मेसेजेस अक्षरशः लाख मोलाचे असतात. तर मला आज पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे की अनुरूप हा महाराष्ट्रात घराघरात पोचलेला ब्रँड आहे आणि असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही की महाराष्ट्राचा हा लाडका ब्रँड आहे. कारण अनुरूप म्हटलं की सगळेजण सांगतात, हो आमचं लग्न इथेच जमलं, आमच्या कोणाचं इथेच लग्न जमलं. तर अनुरूप हा जो आपण उद्योग म्हणूया, बिझनेस म्हणूया, तर तो चालू तुम्ही जेव्हा केलात तर त्याच्यामध्ये मागे तुमचा कसा हे होता, उद्देश कसा होता? एकतर सगळ्यात पहिल्यांदा इथे मला सांगायला असं आवडेल की अनुरूप विवाह संस्थेची सुरुवात जी आहे ती मी नाही केलेली. बरोबर. माझ्या सासूबाई अंजली कानिटकर हो यांनी केली 1975 मध्ये. बर. या वर्षीच्या गुढीपाडव्याला म्हणजे 2026च्या अनुरूपला 51 वर्ष पूर्ण होत आहेत. मी साधारणपणे 2000 मध्ये अनुरूप जॉईन केलं आणि एक अतिशय चांगला भाग असा होता त्यावेळेला की त्याच्या आधीची 5 वर्ष मी मला आवड म्हणून सायकोलॉजीचं शिक्षण घेतलं. हा बर. आणि मग ज्या वेळेला मी अनुरूपमध्ये काम करायला सुरुवात केली त्यावेळेला मला असं लक्षात आलं की ते सगळी जी सायकोलॉजी, मानसशास्त्र मी शिकले होते ते सगळंच्या सगळं आपल्याला अनुरूपमध्ये आणायला पाहिजे. बरोबर. त्याचं कारण असं आहे की लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट असतो. अगदी. आपल्याला पार्टनर कसा मिळतो त्याच्यावर आपलं पुढलं आयुष्य अवलंबून असतं. हो. तर तो पार्टनर ज्या वेळेला आपल्याला मिळतो तर त्याच्या आधी आपल्याला नेमका काय विचार करायला पाहिजे, लग्नासंबंधीचा आपला विचार काय आहे, आपण लग्न का करतोय, लग्नाचा अर्थ नेमका काय आहे, या सगळ्याची जाण ही प्रत्येक मुलाला, मुलीला, त्याच्या पालकांना, तिच्या पालकांना असायला पाहिजे. बरोबर. आणि त्यामुळे हा जो काही प्रवास आहे माझा 25 वर्षाचा बरोबर आणि अनुरूपचा आता 50 वर्षाचा, तर हा ज्या वेळेला हातात हात घालून जातो किंवा त्याचा मी जेव्हा विचार करते त्यावेळेला मला असं वाटतं की सायकोलॉजीचा जो अंग याच्यामध्ये आणलं गेलं त्याचा खूप मोठा सहभाग याच्यामध्ये आहे. बरोबर. आणि मला असं वाटतं, आता मी मगाशी म्हणाले की बिझनेस, तर त्याच्यामध्ये स्वतःला कसं तुम्ही घडवलं? मला असं वाटतं की बिझनेस म्हणजे व्यवसाय, बरोबर, असं म्हणण्यापेक्षा त्याला जेव्हा आपण उद्योग असं स्वरूप देतो, बरोबर, अगदी, तर बिझनेसमध्ये कसं असतं, तुम्ही पैसा मिळवण्यासाठी ते करत असता, पण लग्न हा विषयच असा आहे की ज्याच्यामध्ये माणूस महत्वाचा असतो. माणूस, त्याचा पार्टनर, तिचा पार्टनर जे असतं ते खूप महत्वाचं असतं. आणि हे ज्या वेळेला आपण करतो तेव्हा त्यांची मानसिकता काय आहे, मुलामुलींची मानसिकता काय आहे, त्यांच्या आई वडिलांची मानसिकता काय आहे, ही संबंध जाणून घेणं हे खूप गरजेचं ठरतं. त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही बिझनेसमध्ये ज्या वेळेला आपुलकी, जिव्हाळा हे ज्या वेळेला आपण ओततो तेव्हा आपोआपच तो उद्योग होतो. ओके. आणि तो उद्योग अजूनही व्यवस्थित किंवा अजूनही अपग्रेड करण्यासाठी तुम्ही स्वतःला अपग्रेड केलंय. तुमचं PhD
ते पण तुमच्या उद्योगाच्या रिलेटेड तो विषय आहे, तर त्याबद्दल, त्या विषयाबद्दल पण सांगा कसं ना. झालं की ज्या वेळेला मी अभ्यासापेक्षा सुद्धा मी जेव्हा कामाला सुरुवात केली बरोबर. अनुरूप मध्ये, तर त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की दिवसेंदिवस अपेक्षा खूप बदलत आहेत. मुलीच्या तर खूप अपेक्षा बदलत आहेत, मुलांच्या त्या मनाने अपेक्षा बदललेल्या नाहीयेत, पण मुलांना बदलणं भाग आहे. जेव्हा लक्षात आलं माझ्या, किंवा मुली एवढं उसळून का बोलतायत, किंवा त्यांच्या अपेक्षा ते इतक्या ठामपणाने का मांडतायत, तर त्याच्या मागची त्यांची मानसिकता काय आहे हे जाणून घेण्यासाठी मला असं वाटलं की याच्या मुळापर्यंत जायला पाहिजे. आणि मग मी असं ठरवलं की याच्यात संशोधन केलं पाहिजे की का मुली असं बोलतायत. आणि मग ज्या वेळेला मी तो विषय निवडला, तो विषय असा होता की गेल्या 100 वर्षातलं मराठी नाटक आणि बदलत्या विवाह संस्थेची मानसिकता. आता हे नाटक का घेतलं, तर त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की नाटक हे खूप समाजाभिमुख आहे. बरोबर. म्हणजे अनेक वेळेला असं घडलेलं की समाजामध्ये आधी घडतंय आणि ते नाटकात आलं, कधी कधी उलटही झालंय, आधी नाटकात आलं आणि मग ते समाजामध्ये आलंय. अगदी छोटं उदाहरण घ्यायचं तर 1899 मध्ये संगीत शारदा आलं, देवलांचं नाटक, आणि त्याच्यात 14 वर्षाची शारदा आणि 75 वर्षाच्या म्हाताऱ्याशी तिचं लग्न ठरवलेलं आहे. त्यावेळेस समाजामध्ये ही लग्न सर्रास होत होती, आणि त्याच्यासाठी जो कायदा केला गेला होता तो 1892 ला केला गेला होता, तरी सुद्धा ही लग्न समाजामध्ये होत होती. पण ज्यावेळेस देवलांनी हे नाटक लिहिलं आणि ते इतकं पॉप्युलर झालं त्यावेळेला, समाजामध्ये त्याच्याबद्दल खूप मोठ्या चर्चा झडत होत्या. म्हणजे असा एक त्यावेळेचा इतिहास आहे की असं लग्न जर कुठल्या घरात ठरलं तर त्या घरात शारदा नंतर मोर्चा जायचा आणि ते लग्न बंद पाडलं जायचं. इतका त्या नाटकाचा समाजावरती परिणाम झाला. आणि याच्या अगदी दुसरं एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर 1991 मध्ये आलेलं 4 चौघी, की त्याच्यामध्ये जे घडलं 3 पिढ्या त्याच्यात ते दाखवलं होतं. तर त्याच्यात जी धाकटी कॉलेजमध्ये जाणारी मुलगी आहे तिला एका वेळेस दोघं आवडत आहेत आणि तिला असं वाटतं दोघांबरोबर लग्न करून मी राहीन. तर हा समाजाच्या खूप पुढचा विचार होता, काळाच्या पुढचा होता. आजही या नाटकाला एवढी जवळपास 34-35 वर्ष आली तरी तो विचार आजही समाजामध्ये रुजलेला नाहीये, इतकं ते काळाच्या पुढचं नाटक होतं. बरोबर. तर असं प्रत्येक नाटक त्यावेळेला जे आलं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, तर त्या प्रबोधन त्या नाटकामधनं खूप मोठ्या प्रमाणावरती समाज प्रबोधन केलं गेलं. बरोबर. त्यामुळे नाटक आणि कुठल्याही माणसाची मानसिकता, आपण लग्नाची मानसिकता बघतोय तर त्याच्यामध्ये पडलेला जो फरक आहे किंवा त्यांचा जो अन्योन्य संबंध आहे तो खूप महत्वाचा आहे. बरोबर. आणि मग त्या विषयावरती तुम्ही पूर्ण अभ्यास केला? त्या विषयावरती मी पूर्ण अभ्यास केला, जवळपास 100 नाटकांचा अभ्यास केला. 100 बुक्स जी होती ती जवळपास 250च्या पुढची होती. 250-300 पुस्तकांचा अभ्यास करून तो निष्कर्ष मी मांडला त्याच्यामध्ये. खूपच छान आहे हा. म्हणजे आता आपल्या इथे इतके बदल झाले, म्हणजे जे आता तुम्ही सांगितलं की नाटकात जसे बदल झाले तसे समाजातही बदल झाले आणि तो आरसा आहे ऍक्च्युली, आपण असं म्हणू शकतो. तर तुमच्यामध्ये स्वतःमध्ये काय बदल झाले, म्हणजे 25 वर्षापूर्वीच्या गौरी आणि आत्ताच्या गौरी यांच्यामध्ये काय फरक? खूप बदल झालाय. कारण 25 वर्षापूर्वीची जेव्हा मी होते तेव्हा मी एक ट्रॅडिशनल पारंपरिक स्त्री म्हणू आपण, बरोबर, गृहिणी. मी जरी बँकेमध्ये नोकरी करत होते, 20 वर्ष नोकरी केली मग मी अनुरूप मध्ये आली, तरी सुद्धा त्यावेळेचं नोकरीचं जे स्वरूप होतं ते सगळं घरातलं करून नोकरी जायचं अशा पद्धतीचं होतं. पण मी जसजसं काम करत गेले, मुलांशी मुलींशी बोलत गेले, त्यांच्या धारणा कशा बदलत आहेत ते बघत गेले, त्यावेळेला मी असं लक्षात आलं की या पद्धतीने ज्या वेळेला मुली विचार करतायत तर मी जर ट्रॅडिशनल त्यांना सांगायला लागले की नाही तुम्ही घरातलं सगळं करून जा, तर त्या मुलींना ते आवडणार नाही. आणि काळाचा जो ओघ आहे त्याचा जो एक प्रवाह म्हणूया आपण काळाचा, त्याचा संदर्भ आपल्या कामाशी लावणं हे फार गरजेचं असतं. कारण काळ नेहमी पुढे जात असतो. बरोबर. आता तो योग्य का अयोग्य हे ठरवण्याचं माझ्याकडे काही काम नाहीये त्याचं, किंवा मी त्याचे अर्धवयू नाहीये की मी अमुक तमुक ठरवलं की सगळी माणसं तशी वागतील, नाही असं होणार नाहीये. परंतु प्रत्येक माणूस त्याच्या मागे काय विचार करतो, प्रत्येक मुलीला या पद्धतीने का वाटतं,
आता सगळेजण बोलताना असं म्हणतात, अनेक लेख येतात त्याच्यावरती की पोल्युशन वाढलेलं आहे किंवा मुलांचे कामाचे तास वाढलेले आहेत. मग ती 12-12, 14-14 तास काम करून आल्यानंतर रोट्याशी उभं राहून स्वयंपाक करेल ही अपेक्षाच कोणी धरता कामा नाही वगैरे, अशा पद्धतीचं पण आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ऍटिट्यूड मध्ये फरक पडलाय. बरोबर. म्हणजे घरातल्या कामांमध्ये फरक पडलाय, तो वेगळा भाग आहे. आता कसं व्हायचं की थोडंसं माझ्या लग्नाच्या वेळेला समजा आपण गेलो तर त्यावेळेच्या सगळ्याच मुलींना, जसं मला माझ्या आईने लग्नासाठी तयार केलं होतं तसं माझ्या सगळ्या मैत्रिणींनी नाही केलेलं होतं. म्हणजे त्यांच्या जी आई होती, आया होत्या सगळ्यांच्या, त्यांनी त्या पद्धतीने केलं होतं की तुला स्वयंपाक यायला पाहिजे, तुला वेळ पडली तर धुणं धुता यायला पाहिजे, भांडी घासता यायला पाहिजे, कपड्यांच्या घड्या घालणं आहे, स्वयंपाकामध्ये सुद्धा निघुती आहे, नीटनेटकेपणा आहे, व्यवस्थितपणा आहे, घराची संबंध मॅनेजमेंट आहे. हे कसं शिकवलं गेलं. आता गेल्या 15-20 वर्षात काय झालंय, मुलींना एवढा अभ्यास असतो की मुलींना काही लग्नासाठी असं तयार नाहीये. पण गंमत अशी, आपण मुलांना कधीच तयार केलं नाहीये. पूर्वी करत नव्हतं आणि आताही ते केलं जात नाहीये. अगदी. तर त्यामुळे असं म्हणलं जातं, एक अतिशय महत्वाचं वाक्य आहे की मुली घराबाहेर पडल्या पण मुलं घरात नाही आली कधी. हे खूप महत्वाचं आहे. तर मुलांना जे आपण लग्नासाठी तयार केलं नाहीये त्याचे कुठेतरी ते परिणाम आता खूप दिसत आहेत. आणि जे आई वडील आहेत दोघांचेही, त्यांच्याकडे ती आपोआप जबाबदारी आली. तर ती पण मला असं वाटतं की त्यांनी सुद्धा ते का करावं. बरोबर आहे. कारण या वयामध्ये गेल्यानंतर 60च्या पुढचेच जे आई बाबा आहेत तर त्यांच्याकडे सुद्धा ती या लोकांच्या तरुण पिढीचा जो संसार आहे त्याची एक्सटेंडेड जबाबदारी आई वडिलांकडे. आता जे आपण बोललो की विवाह संस्था हा एक उद्योग आहे, तर हा उद्योग रुजवण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केलेत अजून? मी जसं पहिल्यांदा म्हणलं तसं की त्याची जी मानसिकता आहे ती जाणून घेणं हा त्यातला पहिला भाग होता. दुसरा महत्वाचा भाग असा आहे की कुठलाही उद्योग आपण ज्या वेळेला उभा करतो त्यावेळेला तो 2-3 प्रकारांनी त्याच्याकडे बघावं लागतं. सगळ्यात पहिल्यांदा आहे की नो युअर कस्टमर. करेक्ट. हे सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचा जो ग्राहक आहे, म्हणजे आमचे वधूवर आहेत, ते नेमका विचार काय करतायत किंवा त्यांचे पालक काय विचार करतायत, मग त्याच्याबद्दल आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायला लागतं. त्यामुळे नो युअर कस्टमर इज द की ऑफ एनी बिझनेस असं मला वाटतं. दुसरं महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला आपण उद्योग म्हणतो, व्यवसाय न म्हणता आपण ज्या वेळेला उद्योग म्हणतो, आणि आता म्हणलं तसं आपण त्याच्यामध्ये जिव्हाळा, आपुलकी हे सगळं आपल्याला घालावं लागतं, ते झिरपत जातं त्याच्यामध्ये. तर त्याच्यासाठी म्हणून माझ्या असं लक्षात आलं की लग्नासाठी प्रत्येक वधूवरांना काय किंवा त्यांच्या आईवडिलांना काय आपल्याला रीतसर शिक्षण देण्याची खूप गरज आहे. कारण आता लग्न पूर्वीसारखं राहिलं नाहीये. म्हणजे माझ्या आईचा जसा संसार होता तसाच माझा असणार आहे आणि तसाच माझ्या मुलाचा असेल किंवा मुलीचा असेल असं असताच कामा नये किंवा असणार नाहीये. मग तर कसा असणार आहे वेगळा. तर प्रत्येक गोष्ट अशी आहे की मी सगळ्या मुलामुलींना मी असं सांगतो की तुम्ही तुमच्या आई वडिलांकडे बघून तुमचं स्वतःचं सहजीवन ठरवू नका. तर तुमच्या सहजीवनाचे जे काही रूल्स आहेत ते तुमचे तुम्ही तयार करा. किंवा तुम्ही घरामध्ये कसं वागणार आहात, मग त्याच्यामध्ये त्यांनी काम काय करायचं, तिने काय करायचं, किंवा एकमेकांबरोबर राहताना आपण माणसाबरोबर राहतो, हे जे भान आहे हे कधीही सोडू नका तुम्ही. पण आपण ज्या वेळेला आपल्या माणसांबरोबर राहतो तेव्हा अनेक वेळेला ते गृहीत धरलं जातं. तर तसं गृहीत न धरता इमोशन समजून घेणं हे खूप गरजेचं असतं की नेमकं त्या व्यक्तीला काय वाटतंय. की जे मला असं वाटतं लग्नाच्या संदर्भामध्ये कधीच केलं गेलं नाहीये. म्हणजे अगदी जुना काळ आपण जर म्हणला तर त्यावेळेला सुद्धा ना की आता आपण शारदाचा विषय जेव्हा काढला तर 14 वर्षाच्या मुलीला कधीच विचारलं नाही गेलं की तुला 75 वर्षाच्या म्हाताऱ्याशी लग्न करायचंय का नाही, किंवा तुला नेमकं काय हवंय हे कधीही विचारलं गेलेलं नाही. आणि आजही कुठल्याही स्त्रीला, बायकोला, पत्नीला तुला नेमकं काय करायचंय असं विचारलं नाही जात. तर त्यामुळे मला असं वाटतं तो लग्नाचा एक अतिशय महत्वाचा पैलू आहे असं मला वाटतं. तर ज्यावेळेस आम्ही हा विचार केला की आपल्याला लग्नाचं शिक्षण द्यायला पाहिजे, तर माझ्या असं लक्षात आलं की ऑफिसमध्ये मी एका मुलीशी किंवा एका मुलाशी बोलत असते तर तेच आपलं जे बोलणं आहे ते एका वेळेला 500-1000 माणसांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि त्याच्यातनं आमच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांची निर्मिती झाली. मी नुसती वानगी दाखल नावं सांगते, खूप सुंदर आहेत सगळी नावं.
पालकांसाठी काही कार्यक्रम आम्ही आयोजित केले, काही मुलामुलींसाठी केले. तर पालकांसाठी जे केले त्यातला लग्न मुलामुलींची चिंता पालकांची हा पहिला कार्यक्रम आम्ही डिझाईन केला. दुसरा कार्यक्रम होता लग्न आणि पत्रिकेचं गौड बंगाल. कारण पत्रिकेचं प्राबल्य कमी नाही झालेलं, ते आजही अनेक लोक बघतातच पत्रिका वगैरे, त्यामुळे तो एक कार्यक्रम. तिसरा कार्यक्रम एक महत्वाचा असा होता की शोध अनुरूप जोडीदाराचा. कारण आमच्याकडे सगळेजण येतात आणि आम्हाला म्हणतात की आम्हाला अनुरूप जोडीदार पाहिजे, आम्हाला कम्पॅटेबल पार्टनर पाहिजे. तर म्हणजे काय बाबा, अनुरूपतेचा अर्थ काय, हा एक कार्यक्रम आहे. नंतर एक कार्यक्रम असा अतिशय महत्वाचा आहे की ज्यावेळेला आपल्या मुलांची लग्न होतात त्यावेळेला आई वडिलांना पण बदलावं लागतं. बरोबर आहे, कारण त्यांना पूर्वीसारखं वागून चालत नाही. तर त्यामुळे त्याच्यासाठी कार्यक्रमाला सासू सासरे होताना, कारण त्या कार्यक्रमामध्ये आम्ही ह्या टिप्स देतो की आपल्याला कशा पद्धतीने वागायला पाहिजे, किती आपण त्यांच्या संसारात डोकवायचंय. मी ऐकलाय हा कार्यक्रम, मला फार आवडला होता. तर याचं खूप सुंदर कार्यक्रम हे सगळे आहेत. हे पालकांसाठी आहेत आणि मुलामुलींसाठी जे कार्यक्रम आहेत तेही खूप सुंदर आहेत. त्याच्यामध्ये पहिला कार्यक्रम आहे की अनुरूपता म्हणजे नक्की काय. कारण अनेक वेळेला मुलं मुली येतात आणि म्हणतात ना, आता म्हणलं तसं की आम्हाला अनुरूप पार्टनर पाहिजे, कम्पॅटेबल पार्टनर पाहिजे. तर म्हणजे नेमकं काय हे त्या कार्यक्रमामध्ये सांगितलं जातं. बरोबर. दुसरी महत्वाची गोष्ट, दुसरा एक प्रोग्राम जो आहे तो म्हणजे सोशल मीडिया आणि लग्न. आता सोशल मीडियाचा इम्पॅक्ट लग्न जमण्यावरती, लग्न टिकण्यावरती हा खूप मोठ्या प्रमाणावर होतो. कारण त्यांनी किंवा तिने काहीतरी पोस्ट टाकली, त्यांनी किंवा तिने म्हणजे दुसऱ्या पार्टीनी की तू लाईक नाही केलंस, तू त्याच्यावर कॉमेंट पास नाही केलीस, एवढं कसं तू लगेच बघत नाहीस, किंवा मी व्हॉट्सअपवर तुला मेसेज केला तर तू पाहिलाच नाहीस. किंवा अनेक वेळेला असं होतं की आम्ही जेव्हा प्रोफाईल एखाद्या मुलाला सुचवतो तेव्हा ते लगेच स्टार्टिंग काढून फेसबुकला किंवा इन्स्टाला ते प्रोफाईल चेक करायचं आणि मग ते माहिती दोन्हीकडली टॅली करून बघतात. हा जो इम्पॅक्ट आहे हा खूप मोठा आहे. तर तो किती प्रमाणात आपण त्याच्यावर अवलंबून राहायचंय, किती प्रमाणामध्ये नाही राहायचं, हे सगळं त्या कार्यक्रमामध्ये सांगितलं जातं. सोशल मीडिया आणि लग्न. बरोबर. दुसरा एक कार्यक्रम असा आहे की रिलेशनशिप मनातलं ओठावर. म्हणजे कसं आहे की हल्ली प्रत्येक मुलाला काय किंवा मुलीला काय बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असतात. आणि फक्त कधी कधी काय होतं ते नातं जे असतं ते लग्नापर्यंत पोहोचत नाही. किंवा कधी कधी असं होतं लग्न ठरलंय पण 2-4 महिन्यात ते मोडतं. साखरपुडा होऊन मोडणं लग्न ही आता खूप कॉमन आहे. तर हे जे आहे, ही सगळी जी माहिती आहे, तर ही नवीन जी व्यक्ती आपल्या समोर येणार आहे त्या व्यक्तीला सांगायची की नाही, कधी सांगायची, कुठल्या शब्दात सांगायची, यासाठी खूप संभ्रमात असतात. बरोबर, की कशा शब्दात सांगायची, कशा पद्धतीने सांगायची, तो माणूस हर्ट नाही होता का, मग तो पळून नाही जाता का, असे बरेच प्रश्न त्याच्यामध्ये. त्यामुळे तो कार्यक्रम आहे रिलेशनशिप मनातलं ओठावर, की आपण कशा पद्धतीने सांगायचं याच्यासाठी. तिसरा एक कार्यक्रम आहे तो म्हणजे लग्न संवाद. की आता अनेक वेळेला असं होतं की मुलगा मुलगी बाहेर भेटतात, त्यावेळेला काय बोलायचं, बरोबर, हे पण अनेक वेळेला मुला मुलींच्या लक्षात येत नाही आणि ते खूप फापट पसारा बोलत बसतात. 1.5 तास बोलतात पण मुद्द्याचं नाही. त्याबद्दल प्रश्न नसतो त्यांना. आणि मग नंतर समजा आई घरी आल्यावर आईने विचारलं की काय गो, कुठपर्यंत आलं, काय पण निर्णय घ्यायचा. नाही मला काही कळलाच नाही तो मुलगा कसा आहे तो, किंवा ती मुलगी मला समजलीच नाहीये. पण टू द पॉइंट बोललेलं नाहीये. नुसतंच जनरल बोलतात, ऑफिसला कधी जातोस, किती वाजता जातोस, ऑफिस मधल्या कामाचा काय म्हणजे पॅटर्न आहे तुझा, घरी कधी येतोस वगैरे. तर मला असं वाटतं की याचा लग्नाच्या आयुष्याशी संबंध नाही. खरंच आहे. लग्नाच्या आयुष्याशी नेमका संबंध काय आहे, त्याबद्दल काय बोलायचंय हे त्या कार्यक्रमात आम्ही सांगतो. बरोबर. दुसरं असं त्याच्यात 4 भाग आहेत लग्न संवाद मध्ये. हा पहिला भाग आहे. दुसरा भाग असा आहे, तुम्ही जेव्हा स्थळ शोधत असता तेव्हा तुमच्या आई वडिलांशी तुमचा संवाद कसा होतो हे पण महत्वाचं आहे. कारण अनेक वेळेला असं होतं, आता मुली येतात आमच्याकडे बोलायला, तर परवा एक मुलगी आली होती, ती म्हणजे आईला सगळी मुलं चांगलीच दिसतात. तर आईचा दृष्टिकोन काय आहे, मुलीचा दृष्टिकोन काय, बरोबर आहे, तो काय दृष्टिकोनातनं बघतोय. प्रत्येक मुलगा बघत असताना असं म्हणतो की ही माझ्या आईला आवडेल का. कारण मुलांच्या मनामध्ये आई आपण जॉईंट फॅमिलीत राहावं असं आहे. कारण लहानपणापासून त्यांना तसं शिकवलेलं आहे. पण मुलगी फक्त तो नवरा म्हणून बघते.
म्हणजे तो जो दृष्टिकोन आहे हो. की हा आता माझा पार्टनर होणार आहे, बस या तेवढं. दृष्टिकोनातनं ती त्याच्याकडे बघते आणि मुलगा या दृष्टिकोनातनं बघतोय की मुलगी माझ्या घरात सूट होईल ना. हा अजून एक त्याचा दृष्टिकोन असा असतो, माझ्या मित्रांच्या ज्या सगळ्या बायका आहेत त्या ग्रुपमध्येही शोभेल ना. अरे हो 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 हो. किती असे छोट्या बरेच छोट्या angles गोष्टी. आहेत त्याला. हो खरंच. तर ह्यामध्ये सुद्धा कुठल्या पद्धतीने आपल्याला पाहिलं पाहिजे, हो कुठल्या पद्धतीने बोललं पाहिजे, मग घरामध्ये आई वडिलांशी सळ शोधताना कसं बोललं पाहिजे, हम्म. तो एक भाग आहे. तिसरा आहे की लग्न ठरल्यानंतर हा, आपापल्या सासू सासऱ्यांशी आपण कसा रॅपो वाढवायचे, बरोबर. काय पद्धतीने बोलायचे, हो. हे तिसरा भाग आहे. आणि सगळ्यात शेवटचा अत्यंत महत्वाचा भाग आहे सेल्फ टॉक, हम्म. स्वतःशी चाललेला संवाद. पुष्कळ वेळेला काय असतं, आपल्या मनामध्ये एक इमेज असते हम्म. आपल्या पार्टनर, हो म्हणजे न बघितलेल्या पार्टनरची इमेज असते, पण जेव्हा ती व्यक्ती समोर येते तेव्हा त्या इमेजमध्ये ती बसवायचा आपण प्रयत्न करत असतो. हा. आणि त्यावेळेला जो मनात चाललेला संवाद असतो तो अतिशय महत्वाचा असतो. तर तो कसा बदलायचा आहे आपल्याला संवाद, हम्म. किंवा ती इमेज आधी न ठरवता एक माणूस म्हणून आपण त्याच्याकडे कसं बघणार आहोत. मी असं ठरवलेलं असतं मुलींनी. आता परवा एक मुलगी आली ती म्हणली की मी एका मुलाला भेटले, गेले 2 महिने मी त्याच्याशी बोलतेय, पण ना त्याची उंची कमी आहे, तर ते मला खटकतंय. मी कधीपासून ठरवलं होतं की माझा नवरा मला उंच पाहिजे, मग तू त्याला भेटायला गेलीसच का? हो जर का तुझा हा कोअर पॉइंट होता, नाही मग बरोबर. मला असं वाटलं आई म्हणले भेटून तर बघ, असं कसं तर चालेल. अशा पद्धतीने ते सगळं घडतं. तर हा जो सेल्फ टॉक आहे, या सेल्फ टॉक वरती काम करण्याची खूप आवश्यकता आहे. त्यामुळे हा लग्न संवाद हा कार्यक्रम आहे. हम्म. अजून एक कार्यक्रम महत्वाचा आहे की जे वर्कशॉप आहे, जे बरं. दिवसभराचं आहे. हम्म. त्याच्यामध्ये सेक्सॉलॉजिस्ट, गायनाकॉलॉजिस्ट अच्छा. हे येतात मार्गदर्शन करायला. हम्म. सेक्सॉलॉजिस्ट येतात, तेही वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना बोलतं करतात. हो पहिली रात्र नावाची एक हिंदी हो सिनेमा डोक्यामध्ये कल्पना बसवलेली बसवलेली तसं आहे. काही घडत नाही. हे सांगायला सेक्सॉलॉजिस्ट येतात. बर, अजूनही बर, ते खूप बर, बर. deeply त्यातली हो. माहिती मुलांना देतात. गायनाकॉलॉजिस्ट येतात, त्या कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणजे काय, ते कधी हम्म. वापरायचे, कधी नाही वापरायचे, कशाचे साईड इफेक्ट्स आहेत, कशाचे नाही हो आहेत, हो दोघांच्या वयातलं अंतर किती असायला पाहिजे, अशा पद्धतीचं सगळं गायनाकॉलॉजिस्ट सांगतात. किंवा बर. आहार विहार याच्याही बद्दल ते खूप चांगलं मार्गदर्शन करतात. हम्म. तिसरा बरेचदा सेशन मी घेते, लग्नाचा अर्थ म्हणजे नेमका काय. बर. आणि मग सगळ्यात शेवटी आम्ही एखाद्या कपलची मुलाखत घेतो हम्म. की दोघं, अनेकदा असं होतं की दोघं एकाच क्षेत्रातले, मग त्यांनी कसं जुळून घेतलं, किंवा दोघं वेगवेगळ्या क्षेत्रातले हा पण त्यांनी ऍडजस्टमेंट कशी केली एकमेकांबरोबर. बरोबर. म्हणजे थोडक्यात सकाळपासून थिअरी आणि नंतर शेवटी प्रॅक्टिकल असं साधारण त्याचं स्वरूप असतं. बरं. त्याच्या व्यतिरिक्त वरांवर गप्पा, म्हणजे मुलांशी गप्पा, मुलींशी गप्पा, तशाच पालक गप्पा हा पण एक प्रोग्राम असतो. बरोबर. तर असे खूप वेगवेगळ्या पद्धतीने प्रोग्राम्स असतात. हम्म. त्यानंतर शुभारंभ नावाचा कार्यक्रम असतो आमचा, ऑनलाईन असतो, दर शनिवारी असतो. की आमचं ऍप आहे आणि वेबसाईट आहे, त्याच्यात सतत आम्ही अपग्रेडेशन करत असतो. तर बरोबर. ते कसं तुम्ही बघायचंय याच्यासाठी मार्गदर्शन करणारा तो कार्यक्रम असतो. असे विविध कार्यक्रम, आणि याच्या व्यतिरिक्त थेट भेट कार्यक्रम म्हणजे मेळावे. हो. तर हे सगळे मिळून जवळपास दरवर्षी 150हून जास्त प्रोग्राम्स घेतले जातात. हो. तर हे सगळे शिक्षण देणारे कार्यक्रम आहेत लग्नासंबंधी. बरोबर. तर मला असं अगदी वाटतं की सगळ्या वधूवरांनी प्री मॅरिटल काउन्सिलिंग जे असतं ते नक्की घ्यावं, अगदी. कारण त्यातनं लग्न टिकण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. म्हणजे आणि आमचा सगळा जो भर आहे ना, हो टॅगलाईन इथे लग्न जमते जरी असली तरी इथे लग्न जमण्यापासून इथे लग्न टिकणे, इथे लग्न बहरते, इथे लग्न प्रगल्भ होते, इथपर्यंतचा प्रवास आहे हा. आणि हा बंडलता प्रवास अतिशय सुंदर आहे. किंवा आता बरेचदा असं असतं की लग्नानंतर ना आपला संसार कसा असतो, संसार असा असतो की लग्न ओढणं, लग्न लोटणं आणि लग्न वाढवणं, अशा 3 भागामध्ये असतो. तर लग्न वाढवण्याकडे आपला कल असला पाहिजे, दोघांची ग्रोथ व्हायला पाहिजे लग्नामुळे. हे त्यातलं महत्वाचं उद्दिष्ट आहे. हो ना. मागील पानावरनं चाललंय माझं जीवन, आयुष्य चाललंय असं नको असायला, पण त्याच्यासाठी जे तयारी करायची ते लग्नापूर्वी करायची. अतिशय महत्वाचे सगळे हे मुद्दे आहेत. आता ऐकताच मला असं वाटलं की हे प्रत्येकाला जाणवले पाहिजेत की अरे हे आपलं चुकतंय आणि हे आपण याच्यासाठी काहीतरी घेऊयात आपण.
कारण आता मी आज अजून एक मला प्रश्न वाटतोय की मुलींची अशी मानसिकता का बदलत चालली आहे? जसं मगाशी तुम्ही म्हणालात की मुली एकदम अशा ह्यांनी सांगतात आणि मुलांना मात्र असं वाटतं की माझ्या आईसाठी ही मुलगी बरोबर आहे का, किंवा एकत्र कुटुंबात राहील का? तर मुलींची मानसिकतेबद्दल थोडंसं तुम्ही सांगू शकता? बेसिकली कसं आहे सांगते की पहिल्यापासूनच हम्म. मुलींना मगाशी म्हणलं ना की तुला काय हवं हे विचारलं गेलं नाहीये. आता परिस्थिती अशी आहे की घरातल्या कामात मदत करणं माझ्या नवऱ्यानी, होणाऱ्या पार्टनरनी, इथपर्यंतच ते मर्यादित नाहीये. तर याच्या पलीकडे जाऊन तिला रिस्पेक्ट मिळणं, तिला सन्मान मिळणं, ती जे काही काम करते त्याबद्दलचा जो एक तिला विचारणं, चौकशी करणं, तुझं काम कसं चाललंय, काय, हा जो काही संवाद आहे ना, हा संवाद होणं खूप गरजेचं आहे. बरोबर. किंवा पूर्वी जे बोललं जायचं की नाही की तुझी अक्कल चुलीपुरती आहे, तू जास्त काही विचारू नकोस. तर तसं नाही. तिच्या शिक्षणाचं आणि त्याच वेळेला तिला अपग्रेड करणं, त्याला अपग्रेड करणं. एक छोटं उदाहरण देते की मध्यंतरी एक आमच्याकडे जोडपं आलं होतं. तर ती खूप कौतुकाने सांगत होती की त्यांचं लग्न जेव्हा झालं तेव्हा त्याच्या लक्षात असं आलं की तिचं इंग्लिश खूप चांगलं नाहीये. स्पोकन इंग्लिश जे आपण म्हणतो, शिकलेली आहे ती व्यवस्थित, पण स्पोकन इंग्लिश एवढं चांगलं येत नाहीये. तर त्यांनी तिला दूषणं नाही दिली किंवा आरोप नाही केले किंवा तिला असं नाही म्हटलं हे काय एवढं पण येत नाही का तुला, असं न म्हणता त्यांनी एक अत्यंत सोप्या सोप्या इंग्लिशच्या 50 सिनेमांची लिस्ट केली की जे सगळे उपलब्ध आहेत युट्यूबला आणि कुठल्या कुठल्या OTT चॅनलवरती. ती लिस्ट तिला दिली आणि सांगितलं एक 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 तू सिनेमा बघ, तुझं इंग्लिश सुधारेल. आणि तिला अपग्रेड केलं ना त्यांनी. बरोबर. तर तिला त्यांनी नावं नाही ठेवली आणि तो जो काही संवाद होता तो इतका जिव्हाळ्याचा होता त्यांच्यातला की तिने पण ते बघून स्वतःच्या इंग्लिशवरती काम करून मग वेळ पडली तर त्याची मदत घेऊन, आता त्याची मदत घेताना तिला लाज नाही वाटली पाहिजे. बरोबर. कारण तिला आधार वाटला पाहिजे ना त्याचा. तर हे जे नातं आहे ना, हे नातं खूप सुंदर आहे खरं तर. बरोबर. पण आपण नुसतंच म्हणतो स्त्री पुरुष समान नाही होत ते. तर ते जर प्रत्येक मुलाने मुलीने ठरवलं तर मला असं वाटतं आयुष्य खूप सुंदर आहे, लग्न खूप सुंदर आहे. बरोबर आहे. आता इतकं बदलत चाललंय, जसं नाटकातलं लग्न म्हणा किंवा अशी लग्न पण खूप बदलत चालली आहेत, वयामधलं अंतर आणि हे सगळं. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे जो मला बऱ्याच जणांनी विचारलाय की तुम्ही जो फॉर्म तयार केलाय लग्नासाठी जो भरायचा मुलांचा, त्या फॉर्म मध्ये इतक्या गोष्टी समाविष्ट आहेत की त्याच्यामध्ये एकही गोष्ट सुटलेली नाहीये. तर तो फॉर्म तुम्ही कसा तयार केला? ज्यावेळी मी मुलामुलींशी बोलत होते तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की लग्नाचा विचार मुलं मुली करत नाहीयेत. म्हणजे लग्न करायचं असं घरात जेव्हा चर्चा होते तेव्हा सोहळ्याबद्दल बोललं जास्त जातं. खरं आहे. म्हणजे मग हॉल कुठला घ्यायचा, आता तर डेस्टिनेशन वेडिंग आहे, रिसॉर्ट कुठलं घ्यायचं, मग मेहंदी कशी करायची, मग संगीतला कोरिओग्राफर कोण, कोरिओग्राफर लागतो, प्री वेडिंग शूट कसं, वगैरे वगैरे खूप गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तर याबद्दल बोललं जातं पण लग्नाच्या मानसिकतेबद्दल बोललं नाही जात. तर उद्दिष्ट असं होतं की तो फॉर्म भरताना निदान मुलांच्या मनात विचार यायला सुरुवात होईल. अच्छा की अच्छा हे पण असतं का, हे पण असतं का, खरंच आई वडिलांचं सुद्धा. तर आणि हा फॉर्म सुद्धा असा पहिल्यांदा केला आणि तो ठेवला असं नाही. जसे वर्ष येत गेली, मुली बदलत गेली, त्यांच्या अपेक्षा बदलत गेल्या, तसं फॉर्मचं डिझाईनही आम्ही बदलत गेलो. बरोबर. पूर्वी असं व्हायचं की त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की ब्रेकअप झालाय का, तर हा कॉलम वाचला की आई वडील म्हणायचे नाही नाही काही नाही झालेलं ब्रेकअप वगैरे. पण मुलं मुली स्वतः भरतात त्यावेळेला ते खरी माहिती देतात जास्त. बरोबर. कारण त्यांना स्वतःचं मार्केटिंग केलेलं आवडत नाही मुला मुलींना. हा शब्द कदाचित ऐकायला हार्श वाटू शकतो पण आई वडिलांना असं वाटतं की माझी मुलगी म्हणून नाही सांगत, ती ज्या घरात जाईल त्या घराचं भाग्य उठेल, किंवा माझा मुलगा म्हणून नाही सांगत पण तो अतिशय चांगला मुलगा आहे. तर हे थोडंफार ना आपण असतं त्याच्यापेक्षा खूप अतिशयोक्ती थोडी होते मला वाटतं. त्यामुळे तो दृष्टिकोन फॉर्म तयार करण्यामध्ये, कारण त्याचा खूप उपयोग होतो असं मला बऱ्याच म्हणजे जणांनी सांगितलं म्हणून मी हा फॉर्म बद्दल विचारलं होतं. लग्नाची जी मानसिकता बदलली आहे, म्हणजे लग्न, वयातलं अंतर, बऱ्याच ज्या गोष्टी आहेत, पण आता हा नवीन ट्रेंड आला की लिव्ह इन रिलेशनशिप. तर त्याबद्दल तुमचे विचार ऐकायचेत. एक तर कसं आहे माहितीये, हा ट्रेंड का आलाय याची कारण
बघायला पाहिजेत. सगळ्यात महत्वाची कारणं अशी आहेत की समाज अर्थातच बदलतोय. एक प्रकारची भीती आहे मनामध्ये की माझं अमक्या तमक्या मुलाशी ऍज अ पार्टनर म्हणून माझं जमेल का. त्यालाही ती भीती वाटते की या मुलीशी माझं जमेल का. सर्व बाजूंनी, इमोशनली, फिजिकली, सेक्शुअलिटीनी सुद्धा आपण एकत्र कम्पॅटेबल असू का, ही एक भीती मनामध्ये वाटत असते. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की समाजामध्ये ना डिवोर्सचं प्रमाण वाढत चाललंय आणि ते छोट्या छोट्या गोष्टींनी वाढतंय. प्रत्येक वेळेला जेन्युइन रिझन असं नाहीये, पण लहान लहान गोष्टींनी सुद्धा ते वाढतंय. तर ती एक भीती वाटते की अरे हा माझा मित्र इतका छान होता पण त्याचा डिवोर्स होतोय, किंवा ही माझी मैत्रीण इतकी चांगली होती, ही माझी बहीण इतकी चांगली होती, तर तिचा का बरं डिवोर्स व्हावा. मग असं कुठेतरी ती भीती मनामध्ये येते. तर मग आधी, आणि दुसरी महत्वाची गोष्ट, डिवोर्सची जी प्रोसेस आहे ती खूप लेंदी आहे आपल्याकडे आणि सगळे कायदे जवळपास मुलींच्या बाजूचे आहेत. तर या सगळ्याचा विचार करताना ती एक भीती, असुरक्षितता सगळ्यांच्या मनामध्ये. मग आधी राहून बघू, लग्न करू. आता कसं आहे माहितीये का, आयुष्यभर मला लिव्ह इन मध्ये राहायचंय असं कोणीही म्हणत नाही. हे एक स्टेपिंग स्टोन म्हणून वापरला जातो की आम्ही काही दिवस राहतो, वाटलं तर मग लग्न करू. हा एक भाग आहे. आता हे सुद्धा का, तर आपली सगळी जी सिस्टीम आहे ना ती लग्नाशी निगडीत आहे. त्याचे ते फायदे आहेत. ते लग्न केलं तर फायदे आहेत. कुठल्याही सोसायटीमध्ये घर हवं असेल तर तुमचं लग्न झालं का विचारतात. सडेफटिंग मुलांना राहायला, मुलींना राहायला हल्ली फारसं कोणी उत्सुक नसतं. बरोबर. दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की आपले मेडिक्लेमचे प्रीमियम्स आहेत, LIC प्रीमियम्स आहेत, तर हे सुद्धा ना कपलला कमी आहेत. हे बेनिफिट्स आहेत. बरोबर. तर हा पण एक विचार. त्यामुळे ही जी सगळी इकोसिस्टीम आहे ही लग्नाशी निगडीत आहे. बरोबर आहे. ती लिव्ह इनशी अजून निगडीत झालेली नाहीये, कारण इतकं प्रमाण वाढलेलं नाहीये. इच्छा खूप आहे बरं का लिव्ह इनला, अनेक जणांना आहे की आधी राहून बघून मग लग्न करू, पण ते प्रत्यक्षात येतं असं होत नाही. कसं आहे माहितीये, आता संबंध आपली जी लग्नाची काय म्हणूया आपण सिस्टीम आहे ही एका ट्रान्झिट मधनं जाते, ट्रान्सफॉर्मेशन होते. बरोबर. त्यामुळे जेव्हा ट्रान्झिटमध्ये एखादी सिच्युएशन असते ना तेव्हा सगळे बदललेले नसतात. सगळे बदलतात तेव्हा सोपं, पण सगळे बदललेले नाहीयेत. काहींना वाटतं नाही लग्न केल्याशिवाय उपयोग नाहीये, बरं, पण काहींना वाटतं नाही लिव्ह इन मध्ये, हे काहींना वाटतं हे, काहींना ते वाटतं, काहींना तर असं वाटतं लग्नाची गरजच नाही, टोळ्या करून राहू, असंही एक प्रवाह काही जणांकडे अगदी नगण्य आहे ते. पण टोळ्या करून राहू याच्यामध्ये काही फारशी गंमत नाही, कारण हजारो वर्षांपूर्वी तेच चालू होतं. तिकडूनच आपण आणि आता परत तिकडे जायचंय. आणि गंमत अशी त्याच्यामध्ये जी कॉम्प्लिकेशन्स होती ती घडू नयेत म्हणूनच लग्नाची पद्धत आली. आणि आपली संस्कृती जी आहे ती सगळी कुटुंब संस्थेवरती आधारित आहे. अगदी महत्त्वाचं आहे. कुटुंब संस्था आणि मानसिकता याचा जवळचा संबंध आहे. तुम्हाला कुटुंबामधनं जर अत्यंत मानसिक दृष्ट्या वातावरण उत्तम असेल तर तुम्ही बाहेर जाऊन उत्कृष्ट काम करू शकता. आणि मग असं एक घर उत्तम आहे मग एक समाज उत्तम होतो, असे अनेक समाज आले की आपलं राष्ट्र उत्तम होणार आहे. त्यामुळे त्याचा जो बेस आहे तो कुटुंब संस्थेचा आहे. आणि तो मानसिकतेशी ज्या वेळेला आपण जोडतो की तुम्हाला घरामधनं एक आश्वस्त वातावरण जेव्हा मिळतं तेव्हा तुम्ही बाहेर जाऊन अप्रतिम काम करू शकता. त्यामुळे मग जी व्यक्ती असेल, मुलगा असू दे मुलगी असू दे, तो त्याच्या कंपनीत जाईल, IT कंपनीत जाईल, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीत जाईल, कुठेही बँकेत जाईल, जिथे जिथे काम करतो तिथे शांत डोक्याने त्यांनी जर काम केलं तर त्या इंडस्ट्रीला, त्या कंपनीला, त्या बँकेचा पण उत्कर्ष होणार आहे. बरोबर. तर हे सगळं आधारित आहे कुटुंब संस्थेवरती, पर्यायी लग्नावरती. त्यामुळे इतका खोलवर विचार जाऊन लग्नाचा होणं किंवा कुटुंब संस्थेचं होणं हे खूप गरजेचं आहे. अगदी. म्हणूनच तुमच्याकडे समुपदेशन हा खूप महत्वाचा पार्ट आहे आणि त्याचं पण खूप महत्व आहे. तर तुम्ही त्या समुपदेशनाबद्दल पण सांगा. कसं आहे माहितीये, कुठल्याही क्षेत्रातलं म्हणजे लग्नासाठी आता गंमत अशी असते की सगळी मुलं मुली खूप शिकतात आणि मग ऍप्टिट्यूड टेस्ट करून घेतात, CV कसा भरायचा त्याच्याबद्दल कोर्सेस आहेत, युट्यूबवर कितीतरी काय काय आहे हे सगळं शिकतात. पण आयुष्यात अत्यंत महत्वाचा इम्पॅक्ट करणारं जे लग्न आहे त्याच्याबद्दल मात्र विचार नाही करत. तर तो मला असं वाटतं त्याच्यासाठी सुद्धा तज्ञ व्यक्तीकडे जाणं
आणि त्याबद्दलची सगळी माहिती करून घेणं हे खूप आवश्यक आहे. आणि त्याला कसे आपल्याकडे आजही ना समाजामध्ये काउन्सिलिंग किंवा समुपदेशन या गोष्टीला एक स्टिग्मा आहे. माझ्यात काही बिघडलंय का म्हणून मी जायचंय का काउन्सिलरकडे, तर असं नाहीये. काउन्सिलर नेहमी तुम्हाला दिशा देतो, निर्णय तुम्हीच घ्यायचा असतो, पण तुम्हाला ती वेगळी दिशा मिळते त्याच्यातनं. म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगते की मध्यंतरी एक मुलगी आली होती, तिचा डिव्होर्स झाला होता आणि तिची आई आणि ती दोघी आले होते आणि आई म्हणत होती की तिने लग्न केलंच पाहिजे असं माझं म्हणणं आहे, पण ती ऐकत नाहीये. अच्छा. तर मग ती आईला म्हणली तू बस जरा बाहेर जाऊ. आणि तिने खूप अभ्यास त्याच्यावर केला होता. तिने त्याच्यावरती जवळपास 38-40 प्रश्न मला लिहून आणले होते. हा, आणि त्या प्रत्येक प्रश्नावरती आम्ही बोललो. आता मध्येच तिला त्या डिव्होर्स बद्दल कटू अनुभव जे आले होते ते आठवत होते, रडायला येत होतं. तो सगळा वेळ मी तिला दिला सांगण्यासाठी, ऐकून घेण्यासाठी. आणि मग आम्ही एक एक प्रश्न सोडवायला लागलो. आणि तिचं लग्न झालंय, ठरलंय, म्हणजे झालं, रजिस्टर मॅरेज केलं, कारण लग्न मुहूर्त नव्हते. आणि आता येत्या 27 डिसेंबरला तिचं विधिवत लग्न आहे. अरे वा. तर तिची मला खूप सुंदर मेल पण आली. हो का? की इतकं तुम्ही मला तेव्हा हे सांगितलं होते, मी असं ठरवून आले होते की तुम्ही काही सांगितलं तरी मी लग्न नाही करणार. खरंच कधीच तिला असं म्हणलं नाही की तू लग्न कर. घरात आई सांगतेच नाही की नाही लग्न कर तू, तुला सोबत कोण, आमच्या नंतर तुझं कोण. तर हेच मी बोलायला लागले तर उपयोग नाही. नाही, तिच्या दृष्टिकोनातून तुम्ही बोलला. उपदेशन ज्या वेळेला आपण म्हणतो तेव्हा आपल्याला तिच्या नेमके इमोशन काय आहेत, ती आता कुठल्या मानसिक दृष्ट्या काळातनं जातीये, हे सगळं समजून घेण्याची खूप गरज असते. बरोबर. आणि मग अगदी हळूवारपणाने आपल्याला एक एक पापुद्रा उलगडावा लागतो. मग हे उलगडल्यानंतर तिचाच निर्णय होता लग्न करायचा, तो माझा नव्हता. पण तिला तिथपर्यंत नेऊन सोडणं हे काम काउन्सिलरचं असतं, समुपदेशकाचं. अगदी बरोबर आहे. एक अनुभव आहे मला पण, म्हणजे सगळेच नाही तू हे चुकीचं आहे, तुझं हे बरोबर नाहीये, तुला हेच करायला पाहिजे, हा जो म्हणजे घरातल्या लोकांचा त्यांच्याबद्दलचा असतो ना, तो खूप मला वाटतं चुकीचा आहे. तुमच्या पद्धतीने, समुपदेशनाच्या पद्धतीने जर तुम्ही त्या मुलीचे प्रॉब्लेम्स किंवा तिला काय वाटतंय हे सोडवलं तर हे असे चांगले फरक कसा आहे, आई वडील त्या भूमिकेत असतात. हो, खरंच आहे. नक्कीच आहे, तिच्या वेलबिंगची त्यांना काळजी अगदी स्वाभाविक आहे. पण गंमत अशी त्यांनी अशी 1 किंवा 2च लग्न पाहिली. काउन्सिलर जो असतो तो असा हजारो लोकांशी त्यांनी डील केलेलं असतं, त्यातलं शिक्षण घेतलेलं असतं. त्यामुळे तो फरक नेहमी जाणवतो. आणि कुठल्या शब्दात सांगायचं तिला पटेल अशा त्यांना ते ज्ञान असतं. अगदी म्हणजे खूप महत्वाचं आहे ही भूमिका. अनुरूप मध्ये म्हणजे लग्न जमते आणि हे लग्न टिकण्यासाठी आणि प्रगल्भ होण्यासाठी ह्या सगळ्या स्टेप्स आम्ही आता ऐकल्या. तर आता पुढचं पाऊल काय आहे अनुरूपचं? एकतर 2-2.5 वर्षापूर्वी आम्ही गुजराती वधूवरांसाठी पण काम सुरू केलंय. त्याच्यासाठी बडोद्याला आणि अहमदाबादला अनुरूपचे ऑफिसेस आहेत. ग्रेट. आणि गुजराती बोलणारी मंडळी तिथे स्टाफ म्हणून आम्ही घेतलेत. तिथेही समुपदेशन सुरू केलेलं आहे आता. आणि महाराष्ट्राची मानसिकता आणि गुजरातची मानसिकता खूप फरक असेल ना? एखादं उदाहरण आहे? एक तर कसं आहे माहितीये, तिथल्या मुली आजही घरात राहणाऱ्या आहेत किंवा घरातलं सगळं त्यांनी करावं अशा अपेक्षा आहेत. खाणं पिणं करता यायला हवं त्यांना. आणि बिझनेस खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती बिझनेस करणारी लोक आहेत, मुलं सुद्धा. शिक्षण पण आहे पण बिझनेस करणार आहेत. आणि मग मुलींनी घरात राहावं. मला असं वाटतं 15 वर्षापूर्वी जिथे महाराष्ट्र होता तिथे आता गुजरात आहे आणि हळूहळू ते संक्रमण होत आहे. अच्छा. तर हे मानसिकता जाणून घेऊन त्यांच्याशी बोलणं हे आता आहे. म्हणजे आम्ही ते सुरू केलंय. त्यामुळे गुजरात आहे. त्यानंतर 2014 पासून परदेशातले थेट भेट कार्यक्रम. हो, ऍक्च्युअली तिकडे मी येणारच होते. तुमचे तिकडचे अनुभव मला ऐकायचे. 2014 मध्ये आम्ही अमेरिकेला सुरुवात केली. आणि आता दरवर्षी 3 थेट भेट कार्यक्रम मुला मुलींचे
थेट भेट कार्यक्रम म्हणजे मेळावा. प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला थेट भेटतो, गप्पा मारतो तिच्याशी, असं त्याचं स्वरूप असतं. तर ते दरवर्षी 3 होतात अमेरिकेमध्ये, न्यूयॉर्कला, सॅन फ्रान्सिस्कोला आणि मग शिकागोला, बोस्टनला वगैरे अशा पद्धतीचे एक शहर तिथे असतं. 2016 पासून ऑस्ट्रेलिया सुरू केलंय. सिडनीला प्रोग्राम असतो आमचा, थेट भेट कार्यक्रम असतो. मध्ये कोविडची काही वर्ष गेली, पण गेल्या वर्षीपासून जर्मनी सुरू केलंय. त्याच्या गेल्या वर्षी आम्ही बर्लिनला आणि लंडनला असे 2 ठिकाणी इव्हेंट्स घेतले. आता सिंगापूर, दुबई या सगळ्या गोष्टी लक्षात घेतोय. त्यानंतर यावर्षी फेब्रुवारीमध्ये सिडनीला असेल आणि न्यूझीलंडला पण असेल, ऑकलंडला. तर म्हणजे आम्हाला असं वाटतं मराठी माणूस जिथे जिथे अनुरूप पोचते तिथे अगदी अगदी. आता आणि मराठी नाही, गुजराती वधूवरांच्या निमित्ताने गुजराती सुद्धा. हो, म्हणजे भारतीय जिथे जिथे तिथे तुम्ही पोहोचलाय. पण मला असं वाटतं की आता भारतातली पण सगळी राज्य तुमच्याकडे थोड्या दिवसांनी मागणी करणार आहेत. जसं गुजरात झालं तसं तुम्हाला मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश इथे सुद्धा काही गोष्टी आपल्याला म्हणजे मग. हो, अच्छा. कारण पहिल्याच ह्याच्यात तू सांगितलेला की जेव्हा तुमचा समाजात मध्ये कुटुंब व्यवस्था आहे तोपर्यंत तुम्ही, तर राज्यातली सुद्धा कुटुंब व्यवस्था आपल्याला बघायला लागेल. आणि हे तुमचं इतकं मोठं सामाजिक कार्य आहे ना, की हे कुणीच करत नाहीये आता. म्हणजे मला नाही वाटत की हे सामाजिक कार्य आहे हे कुणाला पटेल असं, पण हे खरं सामाजिक कार्य हे आहे. आता लग्न जमताना कसं होतं ना, की मुलगा मुलगी एकमेकांची पसंती सांगतात, पण त्यांच्या आजूबाजूला इतके लोक असतात ना, मामा, मावशी, बहीण, धाकटी बहीण, मोठी बहीण, चुलत बहीण, मावस, आई वडील मुख्य असतात. तर त्यांनी कसं ह्या लग्नाकडे बघावं किंवा त्यांनी कसं त्यांना सपोर्ट करावा? मुळात कसं आहे सांगू का, की हा विषय जो आहे तो मुलगा किंवा मुलगी यांचाच आहे. बरोबर. हो. आणि मग आई वडील. हो. म्हणजे एखादी गोष्ट अशी असते की तिने जो मुलगा निवडलाय तो मान्य नाहीये, पण तिला का आवडलंय हे तिला सांगणं, तिने आईला सांगणं हे खूप आवश्यक असतं. दुसरी महत्वाची गोष्ट अशी असते की आसपासची जी मंडळी आहेत तर त्यांचा प्रभाव आता त्या मानाने कमी झालाय. पूर्वी याचा प्रभाव खूप होता, आजही तो आहे, पण कालांतराने या मुलं मुली जशी शिक्षित होत आहेत ना, तसं ते या पद्धतीने बोलू शकतात, सांगू शकतात. आणि ते त्यांनी सांगितलं पाहिजे. याच्यासाठी सुद्धा आम्ही आमच्याकडनं त्यांना मदत पण करतो. आता अजून एक अगदीच महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही हा जो बिझनेस सुरू केला, म्हणजे हा जो उद्योग सुरू केला, तेव्हा तुमच्या घरातून तुम्हाला कसा सपोर्ट मिळाला? कुठलाही व्यवसाय किंवा कुठली अगदी जॉब म्हणू आपण, नोकरी म्हणू, ती विनासायास आणि शांत डोक्याने करायला आपल्या घरातल्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो. पण फक्त तेवढाच नाही, तर अनुरूप सारखा जो विषय आहे तो विषय कुठलीही एकटी व्यक्ती हँडल नाही करू शकत. म्हणजे घरातल्या लोकांचा नुसता सपोर्ट नाही, तर अनुरूप मध्ये माझी 2 मुलं मला मदत करतात. बरोबर. सुरुवातीची काही वर्षामध्ये मिस्टर पण होते. मग अशी मी जी सगळी कार्यक्रमांची नावं सांगितली त्यांनी दिलेली कार्यक्रम अगदी अर्थपूर्ण आहेत. नंतर मग माझ्या मोठ्या मुलांनी, अगदी सुरुवातीला जेव्हा मी 2000 मध्ये अनुरूप मध्ये आले त्यावेळेला माझ्या मोठ्या मुलांनी मला अगदी बेसिक स्वरूपाची वेबसाईट तयार करून दिली होती. बरोबर. आणि त्यांनी मला असं सांगितलं, आई पुढचं सगळं युग कॉम्प्युटरच आहे, त्यामुळे आपली वेबसाईट असलीच पाहिजे. किती दूरदृष्टी आहे ना. अत्यंत. त्यामुळे मला असं वाटतं की बहुतेक, म्हणजे माहिती मला, पण बहुतेक वेबसाईट असणाऱ्यांमध्ये अनुरूप अग्रक्रम पहिला आहे असावं असं मला वाटतं. पहिलंच आहे. त्यामुळे आणि आजही तो 25 वर्षानंतर सुद्धा तो आमच्या ऍप किंवा वेबसाईट याचं अपग्रेडेशन करणं, सातत्याने नवीन त्याच्यामध्ये भर घालणं, याच्यासाठी तो कार्यरत आहे. पूर्ण टेक्निकल सपोर्ट, पूर्ण टेक्निकल काम तो बघतो. बर. तो आहे अमेरिकेमध्ये, तो त्याचा जॉब सांभाळून हे सगळं आम्हाला मदत करतो. पूर्ण त्याचं लक्ष असतं त्याच्यावरती की कशा पद्धतीने आपली अपग्रेड करायची, वेबसाईट करायची, ऍप करायचे, नवीन नवीन फीचर्स कुठले त्यात आणायचे. आणि चांगली गोष्ट अशी की त्यातलं शिक्षण असल्यामुळे तो ते खूप चांगल्या पद्धतीने करतो. त्याचं नाव अमेय आणि धाकट्या मुलाचं नाव तन्मय आहे. तर तोही माझ्या बरोबर अनुरूप मध्ये आहे. आणि तो आमचे सगळे ऍडव्हर्टाइजमेंट डिपार्टमेंट, इव्हेंट डिपार्टमेंट हे सगळं तो सांभाळतो. आणि एक अतिशय
म्हणजे युनिकच म्हणावं लागेल. पण आमच्या फॅमिलीतल्या सगळ्यांचं मराठी खूप चांगलं आहे. हो खरंच. त्यामुळे किंवा टेक्नॉलॉजिकली सपोर्ट जो लागतो तो तोही चांगला आहे. तन्मयकडे उत्तम वक्तृत्व कला आहे, लेखन आहे. लेखन पुस्तक प्रसिद्ध झालंय ना आता. कथासंग्रह एक 5-6 वर्षापूर्वी प्रसिद्ध झालंय आणि कालच त्याची कादंबरी प्रकाशित झाली. अरे वा, कालच झालं प्रदर्शन आहे ना, बरोबर, त्याच्यामध्ये त्याच्या कादंबरीचं काल प्रकाशन. काय नाव आहे का कादंबरीचं? 8वं घर. खूप सुंदर कादंबरी आहे, राजकारणावरती आधारित आहे. पण माणसांमधले ताणेबाणे कसे असतात, माणसांचे एकमेकांशी संबंध कसे असतात, किंवा आपल्याला राजकारणी असे बाहेरनं जेव्हा दिसतात तेव्हा आपल्याला वाटतं की असं काय वागतायत, पण त्याच्या मागची त्यांची मानसिकता काय, हे सगळं त्या कादंबरीमध्ये खूप सुंदर. अरे वा, वाचायलाच पाहिजे. कादंबरी आहे. हो का? 600 पानांची, पण खूप सुंदर लिहिली आहे. बरोबर. त्यामुळे हे सगळं त्याच्याकडे जे आहे, जे अनुरूपला खूप गरजेचं होतं. त्यामुळे तो सगळे इव्हेंट्स, म्हणजे आमचे जे थेटभेट कार्यक्रम आहेत ते सगळे तो आयोजित करतो, तो ते घेतो सगळे. मी काही वर्षांपूर्वी ऐकलं होतं की तुमचा जो मेळावा आहे तो इतर विवाह संस्थांच्या पेक्षा टोटली वेगळा आहे. आणि मुलं आणि मुली एवढे त्याच्यामध्ये अगदी म्हणजे फ्री असतात, त्यांना अजिबात दडपण नसतं की अरे आपण तिथे जायचंय. कारण मला एका मुलीने सांगितलं की म्हणे इथे पण मी गेले होते आणि तिथे गेले होते, तिथे ना स्टेजवर जाऊन आपल्याबद्दल सांगायला लागतं, पण म्हणे इथे अनुरूपमध्ये मी इतकी छान, म्हणजे लग्न जमलंच तिचं लगेच तिथे. तर हे खूप महत्वाचं आहे. अगदी कसं आहे, कुठलाही कार्यक्रम डिझाईन होतो ना त्यावेळेला, आता उदाहरणार्थ मेळावा हा डिझाईन होत असताना मी स्वतःला मला तिथे उभं करून बघते. माझ्यावर जर असं वेळ असते की मी स्टेजवर जाऊन माझी माहिती सांगतेय, कसं वाटेल? बरोबर. म्हणजे मला जर आवडत नाही तर आताच्या मुलीला कसं आवडेल? त्यामुळे मग आम्ही ते वेगळ्या पद्धतीने आयोजित मला सांगितलं होतं, म्हणूनच मी हा प्रश्न आता विचारला. इतकं छान आतापर्यंत आपण हे ऐकलं सगळं, मानसिकता कशी असावी मुलांची, मुलींची, आई वडिलांची. तर आता आपण आता शेवटाकडे आलोय कार्यक्रमाच्या, तर नेहमीच एक आमच्या प्रेक्षकांना तुम्ही एक मेसेज द्या. मी सगळ्यात महत्वाचा पालकांना मेसेज देईन, तो असा आहे की लग्नामुळे मिळालेले जे फायदे आहेत ते फायदे मुलामुलींपर्यंत पोचवा. की लग्नामुळे मला एक चांगली सोबत मिळाली, मला एक पार्टनर मिळाला, संध्याकाळी समजा मला उशीर झाला तर कोणीतरी घरी माझी वाट बघणार आहे, मला एक सामाजिक सुरक्षितता मिळाली, ही लग्नामुळे मिळालेली आहे. तर प्लीज प्लीज सगळ्या आई पालकांना मला हे सांगायचं आहे की मी म्हणून या घरात टिकले असं वाक्य न बोलता लग्नामुळे मला खूप छान माझं आयुष्य गेलं, मला लग्नाचे फायदेही मिळाले, नो डाऊट. आता जे असा एक सूर दिसतो की काय असं लग्नामुळे मिळालं, माझं बंधन मला लागलं, मला स्वातंत्र्य नाही मिळालं. पण कधी कधी असं होतं ना की त्या बंधनातही आपल्याला खूप मजा होती, पण ते बंधन कमी कसं करायचं आणि कशा पद्धतीने हँडल करायचं, हे सगळे स्किल्स आहेत, हे सगळे आत्ताच्या मुलामुलींनी शिकून घ्यावेत. लग्न सुंदरच आहे, हा मेसेज सगळ्या आईवडिलांनी आपापल्या मुलामुलींपर्यंत पोचवावा असं मला वाटतं. अतिशय सुंदर मेसेज आहे हा, आणि हा प्रत्येक स्त्रीने, म्हणजे अगदी भारतातल्या नाही, जगातल्या प्रत्येक स्त्रीनं हा अंमलात आणावा आणि ह्याचा विचार करावा, स्वतःशी हाचा विचार करावा. तर गौरी, आज इथे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मलाही खूप छान वाटलं परत एकदा बिंग वुमनशी कनेक्ट झाल्या. आमच्या बिंग वुमनला पण अगदी गौरी कानिटकर यांचा सपोर्ट कायम आलेला आहे आणि त्यांचं कौतुकही आम्हाला मिळालेलं आहे. तर खूप धन्यवाद. येस, थँक्यू सो मच. थँक्यू.